रसिको हो नमस्कार. मुंबई आमची मुंबई या स्वप्ननगरी मुंबईमध्ये आपलं स्वप्न खरं करण्यासाठी प्रत्येक जण धावत असतो, अगदी घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे. आणि लाखो लोकांची गर्दी अवतीभोवती असते, तरीही प्रत्येक जण एकटा आणि एकटाच असतो. आणि त्यात काय, त्यात फ्लॅट संस्कृती. शेजाऱ्याला शेजाऱ्याशी बोलायला कितपत वेळ आहे आणि संवाद साधला तरी जातो का, प्रश्नच आहे. मग यामध्ये कुणीतरी यावं आणि सगळ्यांना एकत्रित करावं, चार आनंदाचे सुखाचे क्षण त्यांच्या ओंजळीत टाकावे. आणि नेमकं हेच केलं श्री संकल्प प्रतिष्ठान यांनी. होय रसिक हो, वरळी महोत्सवाचं आयोजन त्यांनी 25, 26 आणि 27 जानेवारी या 3 दिवशी केलं. या निमित्तानं रसिकांना रंगतदार कार्यक्रम, विविध स्पर्धा आणि हो, स्वादिष्ट अशी मेजवानी चाखायला मिळाली. ठिकाण कोणती होती आपण पाहत आहात. गोड गुलाबी थंडी पडलीये, सोबतीला निळाशार असा हा अथांग समुद्र आणि निसर्गरम्य वातावरणात सेलिंग इथे या समुद्रकिनारी, तसंच महालक्ष्मीच्या टर्फ क्लब इथे आणि जांभुरी नाका या 3 ठिकाणी रसिक हो वरळी महोत्सवाचं आयोजन केलं गेलं. विविध रंगतदार कार्यक्रम सादर केले गेले. पाहूया त्याचाच हा दूरदर्शन वृत्तांत. वरळी महोत्सवाचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झालं. आतापर्यंत दरवर्षी सचिन भाऊ जांभोरी मैदानामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा भरून छोट्या प्रमाणात वरळी फेस्टिवल करायचे. वरळी फेस्टिवल पेक्षा त्यांची दहीहंडी सगळ्यात मोठी व्हायची आणि त्यांच्या दहीहंडीची वाट आम्ही सगळे बघायचो. यंदा मात्र सचिन भाऊंनी सांगितलं की मी या सगळ्या समुद्र किनाऱ्याचा जरा चांगला वरळीकरांना सुखद अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी लातूरला सकाळपासून होतो, पण सचिन भाऊनी सांगितलं काही झालं तरी उद्घाटनाला तुम्ही या. थोडा उशीर झाला, इथं पोचलो आणि सीलिंग पासून इथंपर्यंत असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम. आणि सुनील कपूरनी मला सांगितलं ते उद्घाटन करून रेसकोर्सवरून आले. फूड फेस्टिवलचं उद्घाटन त्यांनी केलं. अशा या अनोख्या वेगळ्या अशा वरळी फेस्टिवलचं उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो. रसिका हो, आपल्यासोबत या ठिकाणी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन भाऊ आहेर आहेत. आपण त्यांना एकूणच वरळी महोत्सवाच्या आयोजनाविषयी आता विचारूया. वरळी हा मुंबई शहराचा हृदय झालेला आहे. एका काळामध्ये उपनगर म्हणून घेऊन ख्याती असलेल्या या वरळीमध्ये असंख्य समस्या, असंख्य प्रश्न होते, पण त्या सर्वांना मात करून एक वरळीने आपलं महत्त्व निर्माण केलेलं आहे. आणि आपण आज पाहू शकता की या महोत्सवाच्या माध्यमातून आज जे आम्ही जे फूड फेस्टिवल केलेले आहेत, याचा अर्थच असा की या वरळीतल्या ज्या काही नामचीन असलेल्या ज्या काही रेस्टॉरंट्स आहेत, जिकडे लोक जाऊ शकत नाही, त्या सर्वांना एकत्रित आणून मध्यमवर्गीय किंवा त्यावरचा जो वर्ग आहे त्या सर्वांना या ह्याचा आनंद लुटता यावं, या दृष्टिकोनातून आपण हा महोत्सव आपण साजरा केलेला आहे. वरळी महोत्सवामध्ये आपण कला, क्रीडा, शैक्षणिक स्तरावर त्यांचे खेळ जे हद्दपार झालेले, मग अगदीच म्हणायचं झालं तर लगोरीसारखा खेळ आपण आता लहानपणी खेळायचो, पण तिथे कधी स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळाले नाही. आज त्यालाही एक पाऊल पुढे जाऊन त्याला प्राधान्य देण्याचं काम आपण केलेलं. मग रस्सी खेळ असेल, खो खो असेल, क्रिकेट, कबड्डी, कॅरम, स्विमिंग असेल, या सर्व नाविन्य रायफल शूटिंग आता हा नवीन प्रकार आलेला आहे. वरळीमध्ये ते असोसिएशन असल्यामुळे हे ज्या विभिन्न स्पर्धा भरवण्याचं काम केलेलं आहे. अनेक असे जे आहेत की जे टी व्हीवर येऊ शकत नाही, असे कलाकारांना पण देखील व्यासपीठ मिळावं म्हणून फोक डान्स म्हणून पण आपण या निमित्ताने ठेवलेलं आहे. आणि वरळी सीफेसवरती जो कोळीवाडा, जो मुंबई शहरातला आद्य असलेला जो माणूस जो तिकडे राहतो, त्या समाजाच्या लोकांसाठी स्टॉल्स तयार करून आणि विशेष करून मग ते वडापावपासून पाणीपुरीपासून तर वरळी कोळीवाडीतल्या पापलेट हे पण सर्वसामान्य लोकांना उपलब्ध व्हावं, त्याचे स्टॉल्स आपण वरळी सीफेसवर केलेले आहे.
अनेक कलाकारांना आपण बोलवण्याचं काम केलं आणि पहिल्यांदा वरळीमध्ये तमाम मुंबईकरांसाठी लेझर शोचं आपण आयोजन केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून सुखविंदर सिंगजी पण ते केलं, त्या कार्यक्रमाला हजेरी लावून लोकांना मनमोहन करणार आहे. आणि रसिका हो, ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं आणि तिचं मराठी बोलणं ही सगळ्यांना भावलं. उर्मिला मातोंडकर उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनीही वरळी महोत्सवाचं उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं आणि त्यांना या प्रसंगी संगीता सचिन अहिर यांनी पुष्पगुच्छ आणि हो मनी प्लांट देऊन त्यांचं स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला. एवढे लोक मला समोर दिसतायत पण ऐकू येत नाहीयेत. नमस्कार. तुमच्यापेक्षा इकडे समुद्राचा आवाज जास्त येतोय. आपला आवाज सगळ्यांना ऐकून नीट आला पाहिजे. नमस्कार. थँक्यू सो मच. आय होप यू ऑल आर हॅव्हिंग अ ग्रेट टाइम. फार 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 छान वाटते आज इथे यायला. मुंबईची मुलगी असल्यामुळे खूप खूप अभिनंदन करू इच्छिते सचिन भाऊंचं आणि संगीताजींचं की त्यांनी हा इतका सुंदर उपक्रम सुरू केलाय आपल्या सगळ्यांकरता. जेव्हा जेव्हा मैं यूरोप में गेले, कुठे कुठे गेले, कई बार ऐसे देखा है कि छोटे छोटे शहरों में बहुत खूबसूरत कार्निवल्स होते हैं, फेस्टिवल्स होते हैं जिसमें आर्ट, कल्चर, फूड सारी चीज़ें होती हैं और लोग बहुत ज़्यादा मज़ा करते हैं. और मैं हमेशा सोचती थी वाई नॉट इन बॉम्बे, वाई नॉट इन आमची मुंबई, हो की नाही. आणि मला नेहमी असं वाटतं की मुंबई, आता मुंबई खूप कमी ठिकाणी राहिली आहे पण वरळी एक अशी जागा आहे की जिथे मुंबई अजूनही आपल्या मुंबईसारखी वाटते. कारण मुंबईचे ओरिजिनल लोक वरळीत आहेत, हो की नाही. आजच्या या संध्याकाळला, ह्या समुद्राला आणि ह्या सुंदर सुंदर संध्याकाळी आपण चांदरात्रीत बसलोय त्याच्याकरता. सांदण्यात फिरताना माझा धरलास हात, सांदण्यात माझा धरलास हात, सखया रे सावरही आवरही चांदरा चांदरा. चांदण्यात फिरताना माझा धरलास हात. थँक्यू. ब्रिलियंट. वरळी महोत्सवाचा आयोजनाच्या मागे एक असा विचार होता की आपण भरपूरशा क्रीडा किंवा वेगवेगळ्या उत्सव किंवा वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो, पण हे सगळं एकत्र आणणं आणि एका प्लॅटफॉर्मवरती प्रत्येक म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असो किंवा डान्स मधनं असो की ह्या सगळ्या ज्या पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एका मंचावर आणणं आणि लोकांना बघू देणं की किती एवढे लोक टॅलेंटेड आहेत आणि खास आपल्या वरळीमध्ये. तर यासाठी वरळी महोत्सव आपण गेल्या वर्षापासून साजरा करतोय आणि यावर्षी कॉन्सेप्ट थोडं चेंज झालं आहे की फूड. कारण मला असं वाटतं की कितीही कार्यक्रम चांगला असला तरी त्याचा स्वाद जेवणाच्या माध्यमातूनच असतो. तर वेगवेगळ्या जे तुम्ही ब्रँड बघाल खाण्याचे, हेगनडास आणि किती म्हणजे इंटरनॅशनल ब्रँड्स आज आपण इथे पाहत आहोत जे सामान्य लोकांना मिळत नाही, पण अशा सगळे ब्रँड्स सामान्य लोकांसाठी आणण्याचं काम यावेळेला संकल्प प्रतिष्ठानने केलेलं आहे या वरळी उत्सवाच्या माध्यमातून. गायिका शाल्मली खोलगडे यांचा आवाज रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. गायिका शिबानी कश्यप यांच्या दिलखेच आवाजानं रसिकांची मनं जिंकली. थोडा प्यार बचाना मन ही बचाना, जीत हार में कोई मन नहीं बचाना. इधर पटी थी जा चूना पटी थे जा, याद पटी थी जा बातें बटी थी जा. थोड़ी आई तेरे हाथ थोड़ी मेरे हाथ, थोड़ी आई तेरे हाथ थोड़ी थोड़ी साथ थोड़ी 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 रात, थोड़ी थोड़ी
लगता तेरे बिना, दिल मेरा नहीं लगता तेरे बिना, दिल मेरा सजना। Everybody get their hands together like this. गायिका शाल्मली खोलगडे यांच्या धमाकेदार सादरीकरणाचा आनंद समुद्र किनारी राहून रसिकांनी घेतला. मन में अगन आए ताकि 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 यौवन में चुभन आए, अगबाई हल्ला मचाए रे अगबाई हल्ला मचाए रे. अय्या अय्या, I want to see everyone hands in the air. Ayya, hello Mumbai, namaskar, namaste. How is everyone doing tonight? Can I hear you say yeah? गाड़ी मुझे यारी तेरी ऐसी जैसे दारू देसी, खट्टी मीठी बातें नशेसी जैसे दारू देसी. गाड़ी मुझे यारी तेरी ऐसी जैसे दारू देसी, खट्टी मीठी बातें नशेसी जैसे दारू देसी. लड़खड़ाने लगी, मुस्कुराने लगी, बेवजह हर जगह आने जाने लगी. तू मुझे मैं तुझे, जो भी हो दिल में वो खुल के बताने लगी. ये रे. अनेक मान्यवरांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. महालक्ष्मीच्या टर्क क्लब इथे वरळी महोत्सवात फूड फेस्टिवल घेण्यात आलं, म्हणजे खाद्य महोत्सव. मुंबईमधले नामांकित हॉटेल यामध्ये सहभागी झाले होते. युरोपियन, स्पॅनिश, इटालियन, इंडियन अशा वेगळ्या वेगळ्या डिश, वेगळे वेगळे पदार्थ या ठिकाणी रसिकांनी त्या पदार्थांचा आस्वाद घेतला. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही या स्पर्धेत भाग घेतला. आणि रसिक हो, लेखक अमिश त्रिपाठी यांच्या हातात नेहमी लेखणी असते, पण आता काय होतं पाहूया.
वाटर फ्रंट पे भी देखा मैंने, वली सी फेस पे भी देखा, म्यूज़िक फेस्ट चल रहा था, बच्चे यंग लड़के लड़कियां सुन भी रहे थे म्यूज़िक और बजा भी रहे थे। आई थिंक इट्स ब्यूटीफुल, ऐसे उत्सव होने भी चाहिए। वैसे भी आई थिंक सचिन भाऊ और भाभी रेग्युलरली अच्छा काम करते आ रहे हैं और इस इलाके को एक और बढ़ावा मिलेगा। आधी खूप छान ऑर्गनाईज केलं आहे, कारण असं आधी कधी झालं नव्हतं आणि लोकांचा पण उत्साह खूप दांडगा आहे आणि फूड जे फेस्टिवल जे आहे ते खूप छान केलं, ऑर्गनाईज केलेलं आहे। कुक फॉर हर या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत सपत्नीक सहभागी झालेल्या मान्यवर अतिथींचा सत्कार श्री संकल्प प्रतिष्ठानच्या संचालिका संगीता अहिर आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आला। अभिनेत्री बिपाशा बासू आणि सुप्रसिद्ध अभिनेते डिनो मोरिया यांनी फिटनेस जिमचं उद्घाटन केलं। मजा आ रहा है? जोर से बोलो, बोली। Thank you for having us here. Do things for the city and do things for your health and do things for the people around you. Lots of love. Take care. 27 जानेवारी वरळी महोत्सवाचा शेवटचा दिवस। या दिवशी अप्रतिम अशी आतषबाजी झाली आणि मनोहारी चित्तवेधक भव्य असा लेझर शो पाहून रसिक मंत्रमुग्ध झाले। गीत, संगीत, नृत्य याचा जल्लोष वरळी महोत्सवात होता। अनेक नामवंत गायक गायिका यांच्या आवाजाची जादू वरळी महोत्सवावर रसिकांवर पसरली होती।
तुझको मेरा बंजारा गाना गाना खोया मेरा बंजारा सब कुछ भुलाए वो सब कुछ भुलाए वो देखो पटक गया देखो पटक गया दिल बेचारा जैसे गाल तू है माइंड ब्लोइंग माय आज नच ले मेरे नाल में नच ले वो धोनी नच ले मेरे नाल में एवरीबॉडी कम ऑन लवली दुनिया चले बिछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी कम ऑन एवरीबॉडी बकेल जानता पिछाड़ी सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी तुमने मैं लेके जाऊँ और सबको मैं सिखाऊँ क्या चिंता ता चिंता 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 ता चिंता ता चिंता चिंता चिंता। वरळी महोत्सवात अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. विजेत्यांचा सन्मान सत्कार या प्रसंगी करण्यात आला. श्री संकल्प प्रतिष्ठान याची स्थापना 2004 साली झाली. एक सेवाभावी संस्था गेली अनेक वर्ष समाज उपयोगी अनेक उपक्रम राबवत आहे. आरोग्य केंद्र, 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक अगदी मोफत देणं आणि त्याचसोबत संकल्पचा गोविंदा म्हणजे विशेष आकर्षण आणि गोविंदांसाठी अपघात विमा प्रथम उतरवला तो श्री संकल्प प्रतिष्ठान यांनीच. समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र घेऊन त्यांना प्रगती पथावर नेण्याचं काम श्री संकल्प प्रतिष्ठान अगदी उत्साहाने करते. आणि आत्ताचा हा वरळी महोत्सव रसिक हो एक वेगळी सुखद अशी आठवण सर्वांच्या मनात ठेवून गेला. आनंदाचं सुखाचं चांदणं ओंजळीत टाकून अतिशय शानदार दिमागदार असा वरळी महोत्सव संपन्न झाला. कुछ करिए एवरीबॉडी सिंग चक दे इंडिया चक दे